लेणी परिसराचं सुशोभीकरण झालंच पाहिजे. कार्ला बुद्ध लेणी परिसराचं सुशोभीकरण झालंच पाहिजे. कार्ला बुद्ध लेणी परिसराचं सुशोभीकरण झालंच पाहिजे. महाराष्ट्रातील तमाम बौद्धजन बांधवांना विनम्र आवाहन करण्यात येत आहे की दिनांक 4 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते एकविरा देवी मंदिर परिसराचा सुशोभीकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। या मंदिर परिसराचे सुशोभनाचं भूमिपूजन समारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते होणार आहे। समस्त बौद्धजन समाजाने या संदर्भामध्ये 4 ऑक्टोबरला कार्ला लेणीच्या पायथ्यावरती निदर्शन करण्याचा निर्णय घेतलेला होता। एकविरा देवी मंदिराचा सुशोभीकरण करता करता कार्ला बुद्ध लेणीचा विसर होता कामा नये आणि त्या ठिकाणी ऐतिहासिक जगप्रसिद्ध बुद्ध लेणी आहे आणि त्याचा विकास व्हावा ही मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले भारतीय बौद्ध महासभा, बौद्धजन हितकारिणी सभा, रमाई महिला विकास प्रतिष्ठान, सम्यक क्रांती प्रतिष्ठान आणि मावळ तालुक्यातील समस्त बौद्धजन समाजाने 4 ऑक्टोबरला निदर्शन करण्याचा निर्णय जाहीर केलेला होता। या संदर्भामध्ये मावळ लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांनी आमच्याशी संपर्क करून कार्ला बुद्ध लेणीच्या परिसराचा सुशोभीकरण करण्याचं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे आणि कुठल्याही समाजावरती अन्याय होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ आणि 4 तारखेला मुख्यमंत्री त्या कार्यक्रमाला येणार आहेत। तर त्या दिवशी मुख्यमंत्र्यांना आपण या कार्यक्रमासाठी आणि बुद्ध लेणीच्या विकासासाठी निश्चितपणाने निधी जाहीर करण्यात येईल अशा प्रकारचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। आम्ही आज सर्वप्रथम पहिल्या टप्प्यामध्ये कार्ला बुद्ध लेणीच्या विकासाकरता 10 कोटी रुपयाची मागणी आम्ही श्रीरंग अप्पा बारणे आणि महायुती सरकारकडे आम्ही करणार आहोत। या संदर्भातलं निवेदन मावळचे आमदार सुनील शेळके यांना देखील आम्ही दिलेलं आहे। अद्याप त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही, परंतु त्यांना देखील या कार्ला बुद्ध लेणीच्या विकासाकरता आम्ही निधी द्यावा अशा प्रकारची विनंती करणार आहोत आणि म्हणून खासदार श्रीरंगप्पा बारणे यांनी माननीय मुख्यमंत्र्यांच्या वतीनं आम्हाला जे आश्वासन दिलेलं आहे त्या आश्वासनाचा नम्रपणाने विचार करून आम्ही 4 ऑक्टोबरला होणारं बुद्ध लेणी कार्ला येथील निदर्शनाचा कार्यक्रम आम्ही मागे घेत आहोत, स्थगित करत आहोत। पण आम्ही हे जे आंदोलन केलं आम्हाला या आंदोलनाला काही अंशी यश प्राप्त होत आहे आणि जोपर्यंत कार्ला बुद्ध लेणीचा विकास करत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन कायमस्वरूपी चालू ठेवू। मी पुन्हा एकदा श्रीरंगप्पा बारणे, मावळ तालुका शिवसेनेचे प्रमुख राजूभाऊ खांडवोड, या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्तिक साहेब, लोहा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक धुमाळ साहेब यांनी या संदर्भामध्ये मध्यस्थीची भूमिका करून हा प्रश्न मार्गी लावण्याकरता आम्हाला सहकार्य केलं। त्यामुळे मी सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि 4 तारखेला होणारे निदर्शन आम्ही मागे घेत आहोत असं जाहीर करतो। जय भीम, जय भारत, नमो बुद्धाय।